उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे. या संसारात कोणीही असो, कितीही मोठा असो, प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मी असावी. प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करतच असतो. त्यासाठी तो देवीची, श्री महालक्ष्मीची त्यांना प्रसन्न करण्यासाठी बरेचसे तो उपाय करत असतो. तर आजपासून शारदीय नवरात्राला प्रारंभ होत आहे आणि आपण आपल्या देवाऱ्यासमोर अखंड दीपज्वलन करत असतो. म्हणजे अखंड जो दिवा असतो तो अखंड दिवा लावतो. परंतु या व्यतिरिक्त देखील रोजचा जो आपला दिवा असतो देवासमोरचा, या दिव्यामध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी टाकायच्या आहेत या 9 दिवसात, की जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि आपल्या घरातील जे काही सदस्य आहेत त्यांचे आरोग्य उत्तम राहील. तर या 9 दिवसात ज्या काही दिव्यामध्ये वस्तू टाकायच्या आहेत त्या आपल्या घरात सहज उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे ही सेवा तुम्ही अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा तुम्ही जरूर करा आणि खरंच याचे रिझल्ट देखील खूप छान आहेत. त्यामुळे ही सेवा तुम्ही जरूर करा. आता पहिल्या दिवशी तुम्हाला दिव्यामध्ये दालचिनीची पावडर टाकायची आहे. मसाल्याच्या पदार्थामधील जो काही दालचिनी हा घटक आहे त्याची पावडर करून, पेस्ट करून, म्हणजे छोटीशी आपल्या चिमटभर पावडर त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला भीमसेन कापुराच्या 2 वड्या, किंवा जर भीमसेन कापूर उपलब्ध नसेल तर तुमच्याकडे जो कापूर असेल तो कापूर तुम्ही दिव्यामध्ये टाकू शकता. तिसऱ्या दिवशी तुम्हाला फुलाच्या 2 लवंगा घ्यायच्या आहेत. ज्या लवंगा असतात तो देखील मसाल्यातीलच पदार्थ आहे. 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या लवंगा तुम्हाला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. चौथ्या दिवशी एक इलायची घ्यायची आहे. हिरव्या कलरची, म्हणजे हिरवीच असते, हिरव्या कलरची इलायची तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची आहे. तसेच 5व्या दिवशी तुम्हाला काळी मिरी, जी मसाल्याच्याच पदार्थामधील ही देखील काळी मिरी आहे. या काळ्या मिरीमुळे नजरदोष, कुणाला जर घरातील नजर लागलेली असेल कुणाला, किंवा काही निगेटिव्हिटी आलेली असेल, तर ही काळी मिरी तुम्ही दिव्यामध्ये अवश्य टाका. म्हणजे व्यक्तीच्या अंगावरून उलट्या दिशेने 3 वेळा ती काळी मिरी उतरून आपल्या रोजच्या दिव्यामध्ये टाका. 6व्या दिवशी, षष्टीच्या दिवशी तुम्हाला जी आपण दिव्यामध्ये वात करत आहोत त्या वातीला थोडंसं अत्तर लावायचं आहे आणि ती वात दिव्यामध्ये प्रज्वलित करायची आहे. सप्तमीला 7व्या दिवशी आपण जो सिंदूर, म्हणजेच कुंकू, जे आपण आई भगवतीला लावतो, ते कुंकवाची चिमट थोडीशी दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. आणि अष्टमीच्या दिवशी तुम्हाला हळदीची चिमट थोडीशी दिव्यामध्ये टाकायची आहे. आता नवमीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा 2 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा ह्या खूप प्रभावीशाली आहेत आणि ह्या लवंगामुळे आपले जे काही आरोग्य असतं ते खूप छानपैकी सुधारतं. ह्या 2 लवंगा तुम्हाला नवमीच्या दिवशी दिव्यामध्ये टाकायच्या आहे. असं जर तुम्ही 9 दिवस ह्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू जर 9 दिवस तुम्ही दिव्यामध्ये या नवरात्री कालावधीत जर तुम्ही टाकल्या तर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, पैसा, तसेच निगेटिव्हिटी तुमच्यातील जाऊन पॉझिटिव्हिटी निर्माण होते. नक्की हा उपाय करा आणि हा उपाय करताना तुम्ही ओम श्रीम नमः या मंत्राचा जप 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, तुम्हाला जितकं शक्य आहे तितक्या वेळा या मंत्राचा जप करा. नक्कीच खूप छान अनुभव येतील तुम्हाला. ही प्रोसेस तुम्ही नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बऱ्याचशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल. श्री स्वामी समर्थ.